डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी भारतीय संविधान तयार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली। त्यांचे ज्ञान आणि बुद्धिमत्ता अफाट होती आणि ते संस्कृत भाषेचेही प्रकांड पंडित होते। संवैधानिक अनुसूचित भाषांची यादी तयार करण्याची वेळ आली तेव्हा बाबासाहेबांना संस्कृतलाही सर्व भाषांची माता म्हणून त्यात स्थान देऊ इच्छित होते। मात्र काही सदस्यांच्या विरोधाने ते शक्य झाले नाही। परंतु त्यावेळी श्री लाल बहादूर शास्त्री आणि बाबासाहेबांमध्ये संस्कृत भाषेवर चर्चा झाली। त्यावेळी विरोधकांना लक्षात आले की दोन महान विभूती संस्कृत भाषेत संवाद साधत आहेत। शास्त्रीजींकडे संस्कृत भाषेचे ज्ञान असेल अशी अपेक्षा होती, पण निरक्षर दलित कुटुंबात जन्मलेल्या बाबासाहेबांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले असावे अशी अपेक्षा कोणीच ठेवली नव्हती। ही बातमी झपाट्याने पसरली। त्या दिवसापासून प्रत्येकानेच बाबासाहेबांच्या ज्ञानावर विश्वास ठेवू लागला। बाबासाहेबांचे संस्कृत भाषेचे ज्ञान किती अपार होते याचे आणखी एक उदाहरण म्हणजे त्यांनी लिहिलेला द अनटचेबल्स, ए स्टडी ऑफ द सोशल कंडिशन ऑफ द अनटचेबल्स इन इंडिया हा ग्रंथ। हा ग्रंथ संस्कृत भाषेतून मराठी भाषेत अनुवादित करण्यासाठी त्यांनी स्वतःच मदत केली। या ग्रंथात बाबासाहेबांनी हिंदू धर्मग्रंथांमधील अस्पृश्यतेसंबंधीचे उल्लेख एकत्रित केले आहेत आणि त्यांचा समाजशास्त्रीय विश्लेषण केले आहे। बाबासाहेबांनी लिहिलेले इतरही अनेक ग्रंथ संस्कृत भाषेत उपलब्ध आहेत। उदाहरणार्थ अनायलेशन ऑफ कास्ट हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आणि बुद्ध अँड कार्ल मार्क्स हा त्यांचा तुलनात्मक धर्मशास्त्रीय ग्रंथ, हे दोन्हीही ग्रंथ संस्कृत भाषेत अनुवादित करण्यात आले आहेत। बाबासाहेबांचे संस्कृत भाषेचे ज्ञान त्यांच्या विद्वत्ता आणि बुद्धिमत्तेचे एक प्रतीक आहे। ते संस्कृत भाषेचा अभ्यास करून त्यांनी समाजाला दाखवून दिले की अस्पृश्य समाज हाही बुद्धिमान आणि शिक्षित आहे। बाबासाहेबांचे संस्कृत भाषेचे ज्ञान त्यांच्या समाजासाठी आदर्श आहे आणि ते त्यांच्या अनुयायांना प्रेरणा देत राहते। बाबासाहेबांच्या संस्कृत भाषेवरील प्रभुत्वाचा आणखी एक पुरावा म्हणजे त्यांनी संस्कृत भाषेतील एका श्लोकाचा इंग्रजी भाषेत केलेला अनुवाद। हा श्लोक आहे, न जातिर्कुल न रूप नैव धन न च पावनी विद्या विद्यते स वै ब्राह्मणो ब्रह्मविद ध्रुवम। न जाती, न कुल, न रूप, न धनायता, न पवित्रता यामुळे कोणी ब्राह्मण होत नाही। विद्या असल्यामुळेच कोणी ब्राह्मण होतो हे निश्चित आहे। बाबासाहेबांनी या श्लोकाचा इंग्रजी भाषेत केलेला अनुवाद आहे, स्टार कास्ट, फॅमिली, ब्युटी, वेल्थ अँड इवन सेक्रेडनेस डू नॉट मेक वन ए ब्राह्मण, नॉलेज अलोन मेक्स वन ए ब्राह्मण। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आपले काही मत असेल तर कॉमेंट मध्ये कळवा।